नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी सौ रुपाली देशपांडे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स पुणे येथे OCM हा विषय शिकवते. आपण सुरुवात केलेली आहे पाठ क्रमांक 4 व्यवसाय सेवा याला, आणि यामधला आपण भाग जो बघत आहोत तो आहे विमा. आज आपण विम्याचे प्रकार हे बघूया. चला तर मग PPTच्या सहाय्याने ते समजून घ्यायचा प्रयत्न करू. विद्यार्थ्यांनो, आपण बघत आहोत विम्याचे प्रकार. यामध्ये मागील पाठामध्ये आपण लाईफ इन्शुरन्स म्हणजे जीवन विमा याचे प्रकार बघायला सुरुवात केली होती. यातले 5 प्रकार आपण बघितले होते. आता सुरुवात करूया 6वा प्रकार बघायला. तो आहे बालविमा. आपण चित्रामध्ये बघू शकतो, पालक त्यांच्या मुलीसाठी वेगवेगळ्या टप्प्यांवर काही सोयी करू इच्छितात. म्हणूनच ही बालविमा योजना ही मुलांसाठी खास करून निर्माण केली गेलेली आहे. ही बचत आणि गुंतवणूक या दोन्हीची योजना आहे. मुलांच्या भविष्यामध्ये काही आर्थिक गरजा येतात. मग या शिक्षणाच्या असतील, 10वी झाल्यावर असेल, 12वी झाल्यानंतर असेल, किंवा पुढील शिक्षणासाठी आवश्यक ती जी आर्थिक गरज आहे ती भागवण्यासाठी ही विमा योजना उपयोगी आहे. बालविमा पॉलिसीद्वारे मुलांची विविध स्वप्ने मग म्हणून काय करता येतं, तर मुलांच्या जन्मापासूनच अशा पद्धतीच्या पॉलिसीमध्ये, विमा योजनेमध्ये गुंतवणूक सुरू करता येते. आणि मुले सज्ञान झाली की त्यानंतर त्यांना रक्कम काढता येते. काही बालविमा पॉलिसी अशा पण आहेत की ज्यामध्ये काही विशिष्ट अंतराने आवश्यकतेप्रमाणे पैसे काढता येतात. उदाहरणार्थ, 10वी झाल्यावर वयाच्या 15व्या वर्षी, ग्रॅज्युएट झाल्यावर वयाच्या 20व्या वर्षी, अशा पद्धतीने त्या त्या ठिकाणची आर्थिक शैक्षणिक गरज भागवण्यासाठी या पॉलिसीचा उपयोग होतो. ही होती बालविमा योजना. पुढची 7वी योजना बघूया. ती आहे सेवानिवृत्ती विमा योजना म्हणजेच रिटायरमेंट प्लॅन. आपण चित्रामध्ये बघू शकतोय, एक आजोबा त्यांच्या बागेतल्या झाडाचे आंबे काढत आहेत. आजोबा आणि आजी दोघंही वयस्कर आहेत. आपण गृहीत धरूया की ते निवृत्त झालेले आहेत. पण ही फळं त्यांना कशी मिळत आहेत? त्या फळांवर लिहिलेलं आहे रुपया. त्यांनी खूप वर्षापूर्वी हे झाड लावलं होतं आणि म्हणूनच आता निवृत्तीनंतर ते या झाडाच्या फळांचा उपभोग घेऊ शकणार आहेत. ते आहेत आंबे, म्हणजेच खूप चांगल्या पद्धतीने ते उपभोग घेऊ शकणार आहेत. ही आहे सेवानिवृत्ती विमा योजना. ही योजना म्हणजे बचत आणि गुंतवणूक दोन्ही गोष्टी. निवृत्त होण्याअगोदर ही विमा योजना घेता येते. ठराविक इन्शुरन्स प्रीमियम म्हणजे विम्याचा हप्ता भरून या योजनेमध्ये भाग घेता येतो. सेवानिवृत्तीनंतर काही ठराविक उत्पन्नाची गरज प्रत्येक वृद्ध जोडप्याला असते. मग यासाठी ही सेवानिवृत्ती योजना खूप उपयोगी पडते. यालाच रिटायरमेंट प्लॅन असंही म्हणतात. जेव्हा इन्शुरन्स प्रीमियम भरायचा कालावधी संपतो त्यानंतर आणि मॅच्युरिटीनंतर या योजनेमध्ये नियमित उत्पन्न रिटायर झालेल्या लोकांना, निवृत्त झालेल्या लोकांना मिळतं आणि त्यामुळे त्यांचं निवृत्तीनंतरचं आयुष्य आपण वरच्या चित्रात बघू शकतोय, खूप छान पद्धतीने, आरामशीरपणे आणि सुखसोयींनी ते घालवू शकतात. पुढील 8वी विमा योजना आहे युलिप विमा योजना. आता ही जी योजना आहे ही काही ठराविक लोकांसाठी अत्यंत मोलाची आहे. ही योजना म्हणजे विम्याचा फायदा आणि गुंतवणूक असे दोन्ही फायदे ही योजना देते. युलिपचा अर्थ आहे युनिट लिंक्ड विमा पॉलिसी. या पॉलिसी खूप लोकप्रिय आहेत कारण आपण बघतोय हल्ली शेअर्स म्हणजे भाग भांडवल किंवा म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केली जाते. ही जी योजना आहे ती म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याची योजना आहे. अर्थात ही गुंतवणूक विमा कंपनी करते, परंतु त्याचे फायदे मात्र विमाधारकाला या पॉलिसीमुळे मिळू शकतात. अशी आहे युलिप विमा पॉलिसी योजना. आता आपण बघणार आहोत सागरी विमा याचे प्रकार. याआधी आपण सागरी विमा म्हणजे काय हे बघूया. समुद्राच्या धोक्यांमुळे अनेक वेळा नुकसान होतं. हे नुकसान जहाजाला होतं, जहाजावरच्या मालाला होतं, त्यावरच्या प्रवाशांच्या मालमत्तेचं सुद्धा नुकसान होऊ शकतं. मग अशा वेळी जी विमा योजना दिली जाते ती असते सागरी विमा योजना. ही विमा हा एक कराराचा प्रकार आहे ज्यात जहाजांचं नुकसान झालं किंवा समुद्राच्या प्रवासादरम्यान कुठल्याही पद्धतीचं जहाजावरील गोष्टींचं नुकसान झालं तर नुकसान भरपाई मिळते. विम्याची जी सर्व तत्वे आपण शिकलेलो आहोत ती 7 तत्वे सागरी विमा करारासाठी लागू आहेत. या समुद्र विमा पॉलिसीचे काही प्रकार आहेत. ते कोणकोणते आहेत ते आपण बघूया.
यातला पहिला जो आहे तो आहे प्रवास विमा. तुम्ही चित्रामध्ये बघू शकताय 2 वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत. दोन्हीही दुर्दैवी घटना आहेत. पहिल्या चित्रामधली घटना आहे ते जहाजावरचा माल समुद्रामध्ये कोसळत आहे आणि दुसरी घटना आहे जहाजावरच्या मालाला आग लागलेली आहे. दोन्ही बाबतीत मालाचं आणि जहाजाचं निश्चितपणे नुकसान होणार आहे. पर्यायाने ज्यांचा माल आहे त्या व्यावसायिकाचं सुद्धा नुकसान होणार आहे. म्हणून अशा पद्धतीच्या धोक्यांसाठी सागरी विमा उतरवला जातो. त्यामधला हा प्रकार आहे प्रवास विमा, व्हॉयेज पॉलिसी. हा जो विमा घेतला जातो तो असतो जहाजासाठी, त्याच्यावरच्या मालमत्तेसाठी किंवा त्यावरच्या असलेल्या प्रवाशांच्या सामानासाठी. ही विमा योजना घेताना प्रवासाचा विचार केला जातो, परंतु प्रवासाला लागणारा वेळ मात्र विचारात घेतला जात नाही. म्हणजे काय? जहाज जेव्हा एका बंदरामधून दुसऱ्या बंदरामध्ये निघतं त्यावेळी जो काही कालावधी असेल हा निश्चित स्वरूपाचा नसतो. काही वेळा त्यामध्ये बदल होऊ शकतो. म्हणूनच हा पूर्ण प्रवास होईपर्यंत ही विमा योजना लागू असते. म्हणजे एका बंदरातून जहाजाने प्रवास सुरू केला की तिथपासून ती विमा योजना लागू होते, जहाज दुसऱ्या बंदरामध्ये सुरक्षित पोचेपर्यंत. या दरम्यान काही नुकसान झालं तर त्याची नुकसान भरपाई विमा कंपनीतर्फे दिली जाते. यामध्ये प्रवासाला लागणारा वेळ विचारात घेतला जात नाही. आता दुसरा प्रकार बघूया, तो आहे टाइम पॉलिसी, वेळ विमा योजना. या पॉलिसीमध्ये जो काही विषय वस्तू आहे म्हणजे जहाज असेल, जहाजावरील मालमत्ता असेल किंवा प्रवाशांचं सामान यांच्यासाठी एका ठराविक कालावधीचा म्हणजे वेळेचा विमा उतरवला जातो. म्हणूनच याला वेळ विमा योजना असं म्हणतात. ही 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी नसते, परंतु त्यात सातत्य कलम असं घालता येतं. आता 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी नाही. म्हणजे काय? परत एकदा पुन्हा तेच उदाहरण घेऊ. जहाजाने प्रवास सुरू केलाय एका बंदरापासून दुसऱ्या बंदरापर्यंत, परंतु हा प्रवास 1 महिन्यामध्ये पूर्ण होणार होता. त्याच्याऐवजी काही अडचणींमुळे हा प्रवास 1 महिना 10 दिवसापर्यंत लांबला. मग अशा वेळेस ही पॉलिसी जर 1 महिन्यासाठीच घेतलेली असेल तर पुढील 10 दिवसासाठी जहाजाला आणि इतर गोष्टींना म्हणजे विषय वस्तूंना कुठल्याही प्रकारच्या नुकसानीपासून संरक्षण मिळणार नाही. कारण हा विमा ठराविक कालावधीसाठी आहे, पूर्ण प्रवासासाठी नाही. परंतु यामध्ये सातत्य कलम अशा नावाचं एक कलम घालता येतं. अर्थातच विमाधारक आणि विमा कंपनी यांनी दोघांनीही ठरवून हे कलम यामध्ये घालता येतं. या कलमाचा अर्थ असा आहे की जर प्रवास विशिष्ट वेळेत पूर्ण झाला नाही तर प्रवास पूर्ण होईपर्यंत या विमा योजनेअंतर्गत जे काही नुकसान होणार आहे त्याची जोखीम संरक्षित केली जाते, म्हणजे त्याच्यापासून संरक्षण दिलं जातं. आता पुढील प्रकाराकडे वळूया, तो आहे मिश्र विमा योजना. आपण पहिली आणि दुसरी योजना जी बघितली म्हणजे एक होती प्रवास आणि दुसरी वेळ, या दोन्हीचं मिश्रण म्हणजेच मिश्र विमा योजना. ही विमा योजना जहाजाला प्रवास पूर्ण करण्यासाठी लागणारा पूर्ण वेळ यासाठी ही विमा योजना उपयोगी पडते. अर्थातच यामध्ये आपल्याला 2 फायदे होणार आहेत, एक प्रवास विमा या योजनेचे आणि वेळ योजना याही योजनेचे. म्हणूनच याचा विमा हप्ता साधारणपणे थोडासा जास्त असणार आहे. वळूया पुढच्या मूल्याधारित म्हणजे मूल्यावर आधारित विमा योजनेकडे. मूल्य म्हणजे किंमत, किमतीवर आधारित दिली जाते ती विमा योजना म्हणजे मूल्य आधारित विमा योजना. यामध्ये विमाधारक आणि विमा कंपनी विमा घेताना एक करार करतात. या करारामध्ये दोघांनीही मान्य केलेलं जे काही मूल्य असेल, जी किंमत असेल वस्तूंची, मग ती जहाजाची असेल, जहाजावर कंटेनर असतात त्याची असेल किंवा या कंटेनरमध्ये ठेवल्या जाणाऱ्या वस्तूंची असेल, या सर्वाचं मूल्य या दोघांमध्ये ठरलं जातं. हे मान्य केलं जातं दोघांकडूनही आणि त्याप्रमाणे ती किंमत ग्राह्य धरून वस्तूंचा विमा उतरवला जातो. आता हे जे काही मूल्य असतं काही बाबतीत, काही वस्तूंच्या बाबतीत हे ठरवणं थोडंसं अवघड जातं, कारण वास्तविक बाजार मूल्य किती असेल हे आपण सांगू शकत नाही. उदाहरणार्थ पेंटिंग्ज असतील किंवा नाशवंत पदार्थ असतील, यांची किंमत बदलू शकते आणि म्हणूनच याचं वास्तविक बाजार मूल्य ठरवणं खूप अवघड असतं. मग अशा वेळी कराराप्रमाणे जे मान्य केलेलं मूल्य आहे
त्यासाठी या मूल्य आधारित विमा योजनेचा फायदा होतो. त्यामुळे त्यांचं मूल्य ठरवणं सोपं होतं आणि त्या पद्धतीने ही विमा योजना विमाधारकाला दिली जाते. पुढील आहे 5वी ब्लँकेट विमा योजना. आपल्याला माहिती आहे ब्लँकेट म्हणजे काय? आपण थंडी वाजत असेल तर पूर्ण संरक्षण घेण्यासाठी आपण ब्लँकेट अंगावर ओढून घेतो. तसाच काहीसा अर्थ या पॉलिसीचा आहे. ही संपूर्ण विमा योजना आहे. याचाच अर्थ यामध्ये सर्व प्रकारचे धोके किंवा नुकसान यापासून संरक्षण मिळणार आहे. आवश्यक प्रमाणात जास्तीत जास्त मर्यादेसाठी इथे संरक्षण मिळणार आहे. पॉलिसीच्या सुरुवातीला विमा हप्त्याची किंवा प्रीमियमची संपूर्ण रक्कम द्यावी लागते. या विमा योजनेमध्ये वस्तूंचे स्वरूप, विशिष्ट मार्ग म्हणजे ज्या मार्गाने ही जहाजं जाणार आहेत दुसऱ्या बंदरापर्यंत तो मार्ग, कोणकोणत्या बंदरामध्ये ही जहाजे कदाचित इंधन भरण्यासाठी किंवा इतर कारणासाठी थांबणार आहेत ते आणि इतर प्रवासाची ठिकाणे यांचा तपशील या करारामध्ये असतो. अनेक मालमत्तेंवर एकाच जोखमींसाठी एकच विमा योजना घेता येते. म्हणजेच या ब्लँकेटमध्ये आपल्याला अनेक पद्धतीचं नुकसान किंवा जोखीम यापासून संरक्षण मिळतं. ही होती ब्लँकेट म्हणजे संपूर्ण विमा योजना. पुढील बघूया, ती आहे 6वी बंदर जोखीम विमा योजना म्हणजेच पोर्ट रिस्क पॉलिसी. आपण चित्रामध्ये बघू शकतोय 2 जहाजं बंदरामध्ये थांबलेली आहेत. याचाच अर्थ ही पॉलिसी बंदरामध्ये उभ्या असलेल्या जहाजांसाठी लागू आहे. या पॉलिसी अंतर्गत जेव्हा जहाजे बंदरामध्ये नांगरलेली असतात म्हणजे तिथेच थांबलेली असतात त्यावेळी एखादं नुकसान होऊ शकतं. मग अशा नुकसानीपासून संरक्षण देण्यासाठी ही विमा योजना म्हणजे बंदर जोखीम विमा योजना ही लागू असते. याचाच अर्थ ज्या दिवशी हे जहाज बंदरामधून सुटून पुढच्या प्रवासासाठी निघेल त्या दिवशी ही विमा योजना किंवा या अंतर्गत मिळणारं संरक्षण मिळणार नाही. म्हणजे प्रवासासाठीची विमा योजना ही वेगळी असेल. थोडक्यात जेवढे कालावधीसाठी बंदरामध्ये जहाजं उभी असतील तेवढ्याच दिवसांसाठी किंवा कालावधीसाठी ही बंदर जोखीम विमा योजना लागू असणारे त्याद्वारे संरक्षण मिळणार आहे. 7वा प्रकार आहे संमिश्र विमा योजना. या प्रकारची विमा योजना याचाच अर्थ असतो ही अनेक कंपन्यांकडून घेतली जाते. एकापेक्षा जास्त विमा कंपनीकडून घेतली जाते. याची गरज का पडते बरं? जेव्हा विम्याची रक्कम किंवा जो जहाज आहे, विषय वस्तू आहेत त्यांची किंमत, त्यांचं मूल्य हे खूप जास्त असतं, अशा वेळी ही योजना घेतली जाते. कारण एका विमा कंपनीला अशा पद्धतीने एकच योजना देणे याखाली थोडे अवघड असते. म्हणूनच एकाच सामानासाठी एकाच वस्तूसाठी अनेक विमा कंपन्यांकडून ही पॉलिसी घेतली जाते. म्हणूनच याला म्हणायचंय संमिश्र विमा योजना. आता प्रत्येक विमा कंपनीचं उत्तरदायित्व ज्यालाच आपण लायबिलिटी म्हणतो अकाउंट्समध्ये हे वेगळं आणि ठरलेलं असतं. कोणी किती नुकसान द्यायचंय, कोणी किती प्रमाणामध्ये नुकसान भरपाई करायची आहे हे ठरलेलं असतं. विम्याची रक्कम खूप मोठी असल्यामुळे ही योजना विमा कंपन्यांसाठी अतिशय सोयीची असते. पुढील 8वं प्रकार आपण बघूया, तो आहे एकच जहाज विमा योजना. ही विमा योजना छोट्या किंवा लहान जहाजासाठी योग्य असते. वेगवेगळ्या ताफ्यांमध्ये एकच जहाज असणाऱ्यांसाठी ही उपयुक्त असते. म्हणजे ही विमा योजना कुठल्याही प्रवासासाठी घेतली जात नाही, कोणत्याही कालावधीसाठी घेतली जात नाही, तर ही फक्त त्या जहाजासाठी घेतली जाते. आणि मग हे जहाज वेगवेगळ्या दिशांना, वेगवेगळ्या बंदरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने प्रवास करेल. त्यावेळी होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण देण्याचं काम ही एकच जहाज विमा योजना करते. म्हणजेच सिंगल व्हेसल पॉलिसी. त्यामुळे या जहाजाचे संरक्षण करणे सहज शक्य होते. अर्थात यामध्ये विमाधारकाच्या एकाच जहाजाची जोखीम संरक्षित केली जाते, हे लक्षात असू द्या. आता 9वं आहे ताफा किंवा त्यालाच दुसरा एक पर्याय आहे एकगठ्ठा विमा योजना. यामध्ये आपण 2 वेगवेगळ्या विमा योजना बघणार आहोत. पहिली जी आहे ताफा विमा योजना, याच्या अंतर्गत एकाच विमा पॉलिसी खाली एकाच मालकाच्या अनेक जहाजांचा विमा उतरवला जातो. आपण चित्रामध्ये बघू शकतोय 6 जहाजं समुद्रातनं प्रवास करत आहेत. या 6ही जहाजांचा मालक जर एक असेल तर त्याच्यासाठी ताफा विमा योजना ही अत्यंत फायदेशीर होते.
कारण एकाच विमा पॉलिसीमध्ये तो या 6ही जहाजांचा विमा उतरवू शकतो. दुसरी आहे एकगठ्ठा विमा योजना. यामध्ये मालवाहू मालकास वाहतुकीच्या सर्व पद्धतींमध्ये म्हणजे रस्ते, रेल्वे, समुद्रमार्गे होणाऱ्या जोखमीसाठी नुकसानीसाठी संरक्षण दिले जाते. आता बघा, या जहाजावर जे काही सामान आपण चढवणार आहोत, हे सामान जहाजापर्यंत पोहोचण्यासाठी खूप वेगवेगळ्या मार्गाने प्रवास करतं. मग त्यामध्ये रस्त्याचा प्रवास असेल, गोदामापासून ते प्रत्यक्ष त्या जहाजाच्या बंदरापर्यंतचा प्रवास असेल, रेल्वेचा प्रवास असेल. ह्या सर्व पद्धतीचा प्रवास आणि तिथे असणारी जोखीम म्हणजे होऊ शकणारं नुकसान, या सर्वांपासून या विमा पॉलिसीखाली संरक्षण दिलं जातं. ते म्हणजे एकगठ्ठा विमा योजना. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण इथे सागरी विम्याचे प्रकार आज बघितलेले आहेत. आता आपण फरक ओळखा हे बघूया. सागरी विमा, जीवन विमा, अग्नी विमा असे 3 विम्याचे प्रकार आपण या मुद्द्यामध्ये शिकलेलो आहोत. तुम्हाला परीक्षेमध्ये याच्यावरती फरक ओळखा हा निश्चितपणे येणार आहे. तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये याचा फरक अतिशय व्यवस्थितपणे विशद केलेला आहे. परंतु आपण एकदा तो फरक काय आहे हे ओळखून घेऊया. चला तर मग बघूया काय फरक आहे. सगळ्यात पहिला मुद्दा आहे अर्थ. जीवन विमा याचा अर्थ काय आहे तो बघूया. जीवन विमा म्हणजे विमाधारक आणि विमा कंपनी यांच्यामधला करार आहे. विमा हमीदार हा विमाधारकास विशिष्ट कालावधी संपल्यानंतर किंवा मृत्यू यापैकी सर्वात आधी जे होईल त्यासाठी भरपाई करण्यास विमाधारकाने विमा हप्ता भरल्यानंतर तो बांधील असतो. अग्निविमा म्हणजे काय बरं? अग्निविमा हा एक करार असून ज्याद्वारे विमा हमीदार हा विमाधारकास आगीमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई हमी देण्यास बांधील असतो. तिसरा आहे सागरी विमा. हा समुद्रात उद्भवणाऱ्या धोक्यांच्या नुकसानीपासून संरक्षणाची हमी देतो. पहिला मुद्दा हा कायम अर्थाचाच लिहायचा असतो फरक ओळखामध्ये. पुढचा मुद्दा आहे विमाधारक. आता जीवन विमा आहे, यामध्ये विमाधारक कोण असू शकेल? जो विम्याचा हप्ता भरणार आहे म्हणजे इन्शुरन्स प्रीमियम भरणार आहे अशी व्यक्ती स्वतः असू शकते किंवा कुटुंबातील सदस्यांसाठी हा जीवन विमा घेतला जातो. अग्निविमा यामध्ये विमाधारक हा कोण असेल? निश्चितपणे व्यावसायिक मालमत्तेसाठी किंवा त्यामधल्या वस्तूंसाठी जेव्हा विमा घेतला जातो तेव्हा हा विमा मालकातर्फे घेतला जातो, व्यवसायाच्या मालकातर्फे. सागरी विमा कोण घेईल? सागरी विमा हा साधारणतः आयातदार, निर्यातदार आणि जहाज मालक यांच्यातर्फे घेतला जातो. तुम्हाला माहितीच आहे, कोणत्याही पद्धतीचा विदेशी व्यापार असतो त्यामध्ये सागरी विमा हा कंपल्सरी आहे. तिसरा मुद्दा आहे विषय बाब. विषय बाब मध्ये जीवन विम्यामध्ये विमाधारकाचं जीवन म्हणजेच विषयाची बाब असणार आहे. कारण जो जीवन विमा घेतला जाणार आहे हा कुठल्या तरी व्यक्तीच्या जीवनासाठी, लाईफसाठी घेतला जाणार आहे. अग्निविमामध्ये विषय बाब असणारे संपत्ती किंवा मालमत्ता किंवा गोदाम, त्या ठिकाणी ठेवलेल्या वस्तू, अशा पद्धतीच्या कुठल्याही गोष्टी. सागरी विमा यामध्ये विषय बाब असणार आहे माल, जहाज, जहाजावरील मालमत्ता, माल वाहतुकीशी निगडीत अनेक इतर गोष्टी जसे की कंटेनर अथवा प्रवाशांचे सामान. पुढचं आहे विमाहित. आता जीवन विम्यामध्ये कुठलं विमाहित असतं? जीवन विम्यामध्ये विमाहित हे विमा घेतेवेळी असणे आवश्यक आहे. म्हणजे जेव्हा पती पत्नींमध्ये कायदेशीर नातं असतं त्यावेळी एकमेकांमध्ये असलेलं हित आणि नातं यामुळे ते विमा घेताना असणं आवश्यक असतं. लग्न होणाऱ्या भविष्यातल्या पत्नीसाठी हे विमाहित नसतं. त्यामुळे लग्न झाल्यावर पती पत्नी एकमेकांसाठी या योजनेअंतर्गत जीवन विमा घेऊ शकतात. अग्निविम्यामध्ये विमाहित हे नुकसानीच्या वेळी आणि करार करतेवेळी देखील असणे आवश्यक आहे. म्हणजे जेव्हा आपण विमा योजना घेतो तेव्हा आणि जेव्हा नुकसान होतं आणि नुकसान भरपाईची वेळ येते त्यावेळी अग्निविम्यामध्ये विमाहित असणे आवश्यक आहे. म्हणजेच काय, एखाद्या व्यापाराने
त्याच्या गोदामामधील मालासाठी जर अग्निविमा घेतला आणि याचा कालावधी 1 महिना आहे. 1 महिना संपायला 10 दिवस असताना समजा त्याने या मालाची विक्री केली, तर अर्थातच त्या मालाचा मालक हा दुसरा कोणीतरी असणार आहे. परंतु त्यावेळी जर काही नुकसान झालं अग्नीमुळे, तर जे काही फायदा मिळणार आहे तो पहिल्या मालकाला आता मिळू शकणार नाहीये. म्हणूनच नुकसान होताना आणि मालकी हक्क असताना करार घेतो जेव्हा, तेव्हा हे विमाहित असणं आवश्यक आहे. तिसरा आहे सागरी विमा. सागरी विम्यामध्ये विमाहित हे नुकसानीच्या तसेच करार करतेवेळी असणं आवश्यक आहे. याचाच अर्थ अग्निविमा आणि सागरी विमाला विमाहित हे मुद्दे सारखे आहेत. म्हणूनच परीक्षेमध्ये जेव्हा तुम्हाला प्रश्न असतो फरक ओळखा, तेव्हा तुम्ही सारखे मुद्दे लिहायचे नसतात जे सारखेपणाचे आहेत. तुम्ही लिहायचे असतात ज्याच्यामध्ये सारखेपणा नाही, ज्याच्यामध्ये फरक आहेत असे मुद्दे. म्हणून जर अग्निविमा आणि सागरी विमा यामध्ये तुम्हाला फरक ओळखा आले, तर तिथे तुम्ही हा मुद्दा विमाहित हा लिहू नका. परंतु जीवन विम्यासाठी हा मुद्दा वेगळा आहे. पुढील आहे 5वा मुद्दा, कालावधी. जीवन विमा हा कितीही वर्षांसाठी असतो. आपण बघितलेलं आहे जीवन विम्याचे प्रकार. या प्रकारांमध्ये पूर्ण आयुष्यभरासाठी, पूर्ण जीवनासाठी सुद्धा विमा योजना आहेत. अग्नि विमा याची मुदत साधारणतः 1 वर्षापर्यंत असते. 1 वर्षांनी जर नुकसान झालं नाही, तर निश्चितपणे त्या पॉलिसी ही संपते आणि पुढील वर्षासाठी त्याच मालमत्तेसाठी जर परत अग्निविमा घ्यायचा असेल, तर तो नवीन अग्निविमा आणि त्याचा नवीन इन्शुरन्स प्रीमियम भरावा लागतो, म्हणजेच विमा हप्ता. सागरी विम्यासाठी सामान्यतः सागरी विमा हा लहान कालावधीसाठी असतो. मग लहान कालावधी म्हणजे 1 महिन्यांपासून ते 1 वर्षापर्यंत. अंदाज असा घ्या की जहाजाला एका बंदरापासून दुसऱ्या बंदरामध्ये देशांतर्गत प्रवास करण्यासाठी आवश्यक असलेला वेळ किंवा जे काही गरजा असतील त्या पद्धतीने जो प्रवास करणार आहे त्यासाठी हा विमा दिला जातो. मग कदाचित 1 महिन्यात हा प्रवास पूर्ण होईल किंवा अनेक देशांचा प्रवास असेल तर त्याच्यासाठीचा कालावधी हा जास्त असतो. म्हणूनच 1 महिन्यापासून 1 वर्षापर्यंत साधारणतः सागरी विम्याचा कालावधी असतो. 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी सागरी विमा मिळत नाही. अगदी हा विमा एका जहाजासाठी जरी असेल ना, तरी सुद्धा तो 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी मिळत नाही. पुढील मुद्दा आहे भरपाई. जीवन विम्यामध्ये भरपाई 2 पद्धतीने मिळते. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे विमाधारक ज्याने हा विमा घेतलेला आहे त्याने मुदत पूर्ण केली, सर्व हप्ते व्यवस्थितपणे त्याची फेड केली, तर ठराविक कालावधीनंतर म्हणजे मुदतीनंतर त्याला विम्याची रक्कम मिळते. किंवा ज्यांच्यासाठी हा विमा काढला आहे त्यांच्या मृत्यूनंतर मग त्यावेळी जर सर्व हप्ते भरले नसतील तरी सुद्धा पॉलिसीमध्ये, योजनेमध्ये, विमा योजनेमध्ये लिहिलेल्या रकमेप्रमाणे ती रक्कम त्यांच्या कायदेशीर वारसास दिली जाते. म्हणजे 2 वेळा 2 पद्धतीने एकदाच रक्कम मिळते. एक तर कालावधी संपल्यावर किंवा त्या विषयवस्तूच्या मृत्यूनंतर. अग्निविमामध्ये भरपाई केव्हा मिळेल? जर तो विमा कालावधी हा 1 महिन्याचा असेल आणि त्या कालावधीत आगीमुळेच जर नुकसान झालं तरच भरपाई मिळणार आहे. जर नुकसान वेगळ्या कारणाने झालं की ज्याचा समावेश त्या विमा योजनेमध्ये नाहीये, तर अशा वेळी नुकसान भरपाई मिळत नाही. त्यामुळे अग्नि विम्यामध्ये फक्त अग्नी पासून नुकसान झालं, हा अग्नी सुद्धा मुद्दामून लावलेला नसावा, हा ऍक्सिडेंटल अपघाती ही आग असू शकते, अशा वेळेसच ही नुकसान भरपाई मिळते. सागरी विम्यामध्ये सागरी धोक्यांमुळे अर्थातच हे धोके त्या विमा पॉलिसीमध्ये लिहिलेले असतात, नमूद केलेले असतात. त्यामुळे त्या अंतर्गत जर नुकसान झालं तरच त्याची नुकसान भरपाई मिळते. पुढचं आहे नुकसान भरपाईचे तत्व. जीवन विम्यासाठी नुकसान भरपाईचे तत्व लागू नाही, कारण मानवी जीवनाची किंमत आपण पैशामध्ये नाही करू शकत. फक्त पैशाची तरतूद करून कुटुंबियांना तात्पुरता आर्थिक पद्धतीचं सहारा किंवा काही सहकार्य करता येतं. अग्निविम्यामध्ये नुकसान भरपाईचं तत्व लागू पडतं, कारण या नुकसान भरपाईमुळे विमाधारक नुकसान होण्यापूर्वीच्या आर्थिक परिस्थितीत परत येऊ शकतो. सागरी विम्यासाठी नुकसान भरपाईचं तत्व लागू होतं,
कारण जी काही नुकसान भरपाई असेल त्यामुळे आर्थिक पद्धतीने या नुकसानीपासून थोडासा दिलासा मिळतो. पुढील आहे विम्यांची संख्या. जीवन विमा. जीवन विमा याखाली एक विमाधारक कितीही विमा योजना घेऊ शकतो. अग्निविमा हा साधारणतः एका विम्यातच घेता येतो. पुनर्विमा सुद्धा याला लागू आहे, पण नुकसान भरपाई ही फक्त वास्तविक नुकसानीसाठीच मिळणार आहे. सागरी विमा हा साधारणतः एका विम्यात घेता येतो. पुनर्विमा या बाबतीत सुद्धा लागू आहे, पण परत एकदा तसंच नुकसान भरपाई ही फक्त वास्तविक नुकसानीसाठीच मिळते. म्हणजे परत एकदा सागरी विमा आणि अग्निविमा यामध्ये फरक आला तर तुम्ही हा मुद्दा लिहू नका परीक्षेला. पुढील आहे लाभार्थी. जीवन विम्यामध्ये लाभार्थी हा विमादार हयात असल्यास स्वतः अथवा निर्देशित व्यक्ती म्हणजे कायदेशीर वारस हे कोणीही असू शकतं. अग्निविम्यामध्ये मालमत्तेचा विमा घेणारा विमादार असतो आणि सागरी विम्यामध्ये लाभार्थी हा विमा घेणारी व्यक्ती किंवा संस्था असू शकते. आणि सर्वात शेवटचा मुद्दा 10वा, विम्याचे समर्पण. जीवन विम्यामध्ये काही अटींच्या अधीन राहून विम्याचं समर्पण करता येतं आणि अग्निविम्यामध्ये विम्याचं समर्पण होतच नाही. सागरी विम्यामध्ये सुद्धा विम्याचे समर्पण होत नाही. तुमच्या मुद्दे लक्षात आले असतील. तुमच्या पाठ्यपुस्तकाच्या आधारे याचा खूप व्यवस्थित अभ्यास करा. नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण व्यवसाय सेवा या पाठ क्रमांक 4 मधल्या विमा, त्याचे प्रकार याबद्दलचा अभ्यास केला. तसंच 3ही विमा योजनांमधला फरक काय आहे तोही जाणून घ्यायचा प्रयत्न केला. धन्यवाद.